मोदी का लोक येताना राष्ट्र प्रेमाने आधारित घेतलेले काम त्यांना आवडत नाही. या लोकांना राष्ट्र ही संकल्पना मान्य नाही. जे धर्म हा संकल्प असेल तो विकास आणि राष्ट्रप्रेमाकडे ते लक्ष देणार नाही. आणि म्हणून 2014-2019 मालेगाव सेंट्रल मध्ये त्यावेळेसच्या काँग्रेस उमेदवारांनाही तेवढीच मते मिळाली होती. कुणाल बाबांना 1.25 लाखाचं लीड होतं, अमरीशभाईंना 1,20,000चं लीड होतं. आणि यावेळेस काँग्रेसच्या उमेदवारांना 2 लाख मतं पडतात, 2 लाखाचं लीड मिळतं. आजपर्यंत भारताच्या इतिहासात कुठल्याही विधानसभेमध्ये कोणा एका उमेदवाराला 2 लाखाचं लीड मिळत आलेलं नाही. आणि माझी नम्र विनंती आहे विजय भाऊंना, सीबीआय इन्क्वायरी करा, कारण 2 लाखाचं लीड मिळू शकत नाही. 5 विधानसभा जर कधी एखाद्या उमेदवाराला लीड देते ते साधं सुद्धा लीड नाही, 2 लाखाचं आहे. अनेक मतदारसंघ ते लीड तोडत असेल तर त्या 5 विधानसभा मतदारसंघातील लोकांचा अपमान आहे. आणि अतिशय गांभीर्याने घेतले गेले पाहिजे. सुभाष भामरे हा विषय नाही आहे. कोणी कामगारांनी सुभाष भामरेला विरोध करायचा म्हणून विरोध केला असेल तर त्यांना मी महत्व देत नाही. महत्व हा लार्जर आहे. आज फ्रान्समध्ये लोकांना बाहेर हाकललं जात आहे, इंग्लंडमध्ये लोकांना हाकललं जात आहे. आणि असा जर कधी आपण विचार ठेवला, उद्या तुम्हाला सुद्धा घरातून बाहेर जावं लागणार आहे, लक्षात ठेवा. त्यांचं मतदान 70% होतं, आपलं कुठं 45% होतं. पराभव मेन कारण हे आमचे कॉलनीतले सुशिक्षित लोक शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्टी आहे, 3 दिवस बाहेर फिरायला जातात. आज म्हणूनच उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या जागा गेल्या. पण सगळ्यात मनाला चटका लावणारी असेल ते ही धुळ्याची जागा, कारण 2,000 मतं 20 लाखामध्ये काहीच नाही. मेलेल्या लोकांच्या नावावर मतदान झालेलं आहे. एकाच माणसाचे 3-3, 4-4 बूथवर मतदान आहे. तो 4 ठिकाणी मतदान करतो. 400-500 पेक्षा जास्त बाया रोजंदारीने लावलेल्या उमेदवारांनी नाही, ते स्वतःहून त्यांच्या लोकांनी. कोणी मतदान करून आला तर केमिकलने ती शाही पुसायची आणि घरोघरी जाऊन त्यांना सांगण्यात आलं मेलेला असेल त्याच्या नावावर मतदान करा. बूथ कॅप्चरिंग सारखी परिस्थिती होती तिथं. उमेदवार म्हणून मी गेलो तर पोलीस प्रोटेक्शन मध्ये गेलो. आपल्याला तिथं बूथवर बसायला माणूस मिळत नाही. हा म्हणून जर हे लोक मोदी साहेबांना पराभव करण्यासाठी एक झालेले असेल तर मोदी साहेबांना निवडण्यासाठी तुम्ही एक होऊ शकत नाही. तुमचा सुभाष भामरेवर राग असेल तो बाजूला टाका. मोदीमुळे आपण सगळेजण या पक्षात आहोत. मोदीमुळे आपल्याला किंमत आहे. मोदी माझी हार म्हणजे ती मोदीची हार होती. श्रेष्ठीने सांगितलं होतं तिकीट मिळेपर्यंत कोणी इच्छुक असू शकता, तिकिटासाठी कोणीही दावा करू शकता, पण हे एखादा टिळा लावला गेला तो पक्षाचा उमेदवार, एका टिळा लावला गेला तर त्या
मतदारसंघात मोदी उभे आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.